नमस्कार मंडळी, मी आहे चिन्मय राजोद्या. तुम्ही बघत आहात CR प्लेज आणि ही आहे आपली शिवशाही, महाराष्ट्राची शान शिवशाही. आजकाल खूप कमी दिसते मित्रांनो ही गाडी, कारण की महामंडळाने निर्णय घेतलेला आहे की या गाडीला आता रिटायर करायचं. आणि ज्या प्रकारे ही गाडी होती ना यार, खरंच या गाडीला खूप लोकांनी म्हणजे ट्रोल केलं वगैरे, पण ही गाडी यार खूप मस्त होती. सो आपण आज याला मॅन्युअल गिअरबॉक्सनी चालवणार आहोत. आणि जर तुम्हाला हा मोड डाउनलोड करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला व्हिडिओची लिंक दिलेली आहे, त्याच्यावरून तुम्ही हा मोड डाउनलोड कसा करू शकता ते माहिती होईल. तर चला आता इथून आपण ही गाडी चालूया. आणि याचे काही अशा प्रकारे डोअर्स उघडतात, जसं आता मी तुम्हाला ड्रोवर दाखवलं. आणि दुसऱ्या अॅनिमेशन कीवरती इथे पहिल्या अॅनिमेशन कीवर डिक्की उघडते मागची, त्यानंतर दुसऱ्या अॅनिमेशन कीवर ड्रायव्हर डोअर आणि तिसऱ्या अॅनिमेशन कीवरती इथे इमर्जन्सी एक्झिट. सो ही जी शिवशाहीची लिव्हरी आहे ना मित्रांनो, ही तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही सरळ हिला डाउनलोड करू शकता. फ्री ऑफ कॉस्ट लिव्हरी आहे. सो चला आता इथून निघूया. तर नेहमी मित्रांनो एक हॉक देऊनच आपली गाडी काढली पाहिजे, कारण की ते कसं घोषणा असते ना की भाई ज्याला शंखनाद झालेला आहे. तर आता इथून आपण पहिल्या गिअरमध्ये बघू शकता तुम्ही की 47च्या स्पीडवर 48च्या स्पीडवर आली आहे गाडी. आणि दुसरा गिअर आता आपण इथे डाऊन केलेला आहे. बघा गिअर बॉक्समध्ये चालवली ना गाडी, म्हणजे मॅन्युअल कंट्रोल्समध्ये चालवली ना गाडी की मस्त चालते यार गाडी, म्हणजे रिअल सारखी. आणि पिकअप बघा यार तुम्ही एकदा. आणि इथून बाहेर हे काय झालं, ट्रकवाला यार वेट भाई दारू पिला आहे का काय, गांजा होता तर यार दारू पिऊन गाडी चालू नका, असं होते बघा. तर झोप वगैरे येत असेल ट्रक ड्रायव्हर्स तुम्हाला, तर भाई साईडला घ्या गाडी आणि झोपून जा. थोडा लेट पोहोचाल, पर सेफ्टी महत्त्वाची आहे ना, जान आहे तो जहान आहे असं म्हणतात. जीव वाचला तरच तुम्ही काही ना काही करू शकाल, क्रांती करू शकाल. तर चला आता इथून शिवशाहीने आपली स्पीड घेतलेली आहे आणि 80च्या स्पीडने आपण क्रूज करतो. 100 ओलांडलेला आहे शहरातच. आणि बघा टर्निंग बघा मित्रांनो. सो हे सस्पेन्शन्स आहेत आपण याच्यामध्ये केलेले. CR गेम्स यूट्यूब चॅनलवरती तुम्ही असेच काही मोड्स बघू शकता. आणि मला वाटतं मी बाईकला धडक दिलेली आहे इथे एकदा. असू द्या, आता जाऊ द्या, बाईक गेली तर नाही, धडक नाही दिलेली कदाचित, कारण की आवाज आला असता तसा. सो लेट्स बिगिन. तर आता हा जो पूल आहे ना मित्रांनो, हा रिअल लाईफमध्ये आहे, तुम्ही बघू शकता. आणि आपण चाललेलो आहे बँगलोरवरून मुंबई करता. सो बँगलोरवाल्यांनी इथे बघा, आता बँगलोर मुंबई जे ट्रॅव्हल करतात ना त्यांनी बघा पहिले शिवशाही शयन्यांमध्ये यायची मित्रांनो, त्याच्यातलाच हा एक प्रकार तुम्ही म्हणू शकता. आणि भारत बेन्झची चेसिस सो आता मित्रांनो यार खूप म्हणजे शिवशाहीला मिस करणार यार सर्वजण. शिवाई आहे वगैरे, शिवनेरी आहेत, पण शिवशाही जो प्रीमियम क्लास होता ना मित्रांनो, जर महामंडळचा कोणता प्रीमियम क्लास होता विदर्भातल्या जनतेला जो दिसला, तर तो फक्त शिवशाहीच होता. शिवशाहीच्या आधी प्रीमियम गाड्या मला नाही आठवत की इकडे कोणत्या होत्या. हिरकणी होती, आशियाड होती आणि बस आशियाडच होती आय थिंक, ज्यामध्ये तुम्हाला थोडं प्रीमियमनेस भेटत होता. पण शिवशाहीने एक रिव्हॉल्युशन आणलं महामंडळामध्ये. आणि डिफेंडर उडली असती, आता बोलता बोलता डिफेंडर उडली असती. तर तुम्हाला काय वाटते शिवशाहीबद्दल यार, कमेंट करून सांगा नक्की कमेंट बॉक्समध्ये. यार गाडी कसं आहे ना की गाडी गेल्यानंतरच त्याची किंमत समजते. आणि असं बरेचदा होते माहीत आहे. आणि इथे रस्ता भरकलेलो होतो मी, पण जाऊ द्या, रूट बोर्ड झालेला आहे स्विच ऑफ. चित्तूरवरून आहे आपण आणि इथे यालाही ओव्हरटेक करू आपण. चित्तूर इकडेही आहे का बँगलोरजवळ? काय हॉर्न्स गेले यार, वा सरक ना यार भाई, किती यार. कोण आहे काय माहिती यार, ग्लांजा आहे काही. हो बघा एकदा काय मस्त दिसते यार आपली शिवशाही यार, प्रत्येक वेळेस चांगली दिसत होती. सो इथून महाकालीचं बॅनर आहे इथे, जय महाकाली. आणि वाव काय मस्त आर्टवर्क आहे ना मित्रांनो. पूर्ण रिअल फिलिंग येते या गेममध्ये, भारताची पूर्ण रिअल फिलिंग. असं थोडंही वाटत नाही की हा इंडोनेशियन डेव्हलपर्सने बनवलेला आहे. आणि इथेच कुठेतरी भारतीय डेव्हलपर्स मात खातात, भारतीय क्रिएटर्स मात खातात यार, खरोखर सांगू इच्छितो. भाई माणूस उडला असता आता, पण तुमचा भाऊ जेव्हा गाडी चालवतो ना तेव्हा कोणी उडत नाही. रिफ्लेक्सेस चांगले आहेत आपले, केसिंग चांगलं आहे ना म्हणून. नाही तर माणूस तर गेला असता, आता तो खालीच गेला असता डायरेक्ट, तो राहिलाच नसता. आणि इथून ही MG कोमेट
कॉमेंटला केलं ओव्हरटेक आणि इथून कदाचित याला ठोकणार नाही. मित्रांनो, हा मोड तुम्हाला आवडला काय कमेंटमध्ये नक्की सांगाल. आणि इथे सस्पेन्स झाला होता, घोर झाला असता जर याला ठोकली असती तर खूप जास्त. हे जे डॅमेजचा आलेला आहे ना मित्रांनो बसीड आणि बसींमध्ये, याने ना फार भीती वाटते यार गाडी चालवताना. म्हणजे इतकी भीती वाटते ना, असं वाटते लागेलच का, लागली तर मग यार गाडीचा लुक चेंज होऊन जातो माहिती आहे का. आणि जर तुमची 90%च्या आतमध्ये जर असली ना गाडी म्हणजे डॅमेज, तर तुम्ही याला कंट्रोल हुकला केला नाही वाचली गाडी, तर तुम्ही याला ना दुरुस्त पण करू शकत नाही. तर यार किती चिल याने गाडी चालवली ना यार. तुम्ही कमेंटमध्ये सांगून द्या मित्रांनो कशी गाडी चालवत आहे. तर चिलपणे चालवत आहे गाडी, चिल आहे माझ्यात. सो आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला करून द्या सबस्क्राईब, व्हिडिओला करा लाईक आणि थँक्स फॉर वॉचिंग.